10% मराठा आरक्षण ओबीसी मध्ये घटनात्मक. ओबीसी व्हीजेएनटी एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी थांबवा. बाळासाहेब सराटे यांची मागणी. कोर्टात याचिका दाखल. या जाती बाजूला काढा, तिथे गरजवंत मराठा दाखल होईल. पाहूया नेमका विषय काय. चौथ्या कलमातील चौथा भाग हा रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मुंबई हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी दाखल केलेली आहे. मराठ्यांना भेटलेलं 10% आरक्षण हेच घटनात्मक आरक्षण असून ओबीसी व्हीजेएनटी आणि एसईबीसी यांची अंमलबजावणी थांबवावी अशी मागणी सुद्धा याच याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. तर ओबीसी महासंघाचे सचिव यांचं असं म्हणणं आहे की ही मागणी अयोग्य आहे, चुकीची आहे. महाराष्ट्र सरकारनं 2024 मध्ये म्हणजे आता 20 फेब्रुवारी 2024ला कायदा केला आणि एसईबीसी हे आरक्षण दिलं. यामध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आणि 10% आरक्षण देऊन मराठा समाज हा शैक्षणिक व दृष्ट्या मागासलेला आहे असं सांगितलं गेलं. परंतु याच आरक्षणामधील चौथ्या कलमातील चौथा भाग यात बदल करावा अशा पद्धतीची मागणी बाळासाहेब सराटे यांनी केली आहे. कलमावर घेतलेल्या आक्षेपानुसार 10% मराठा आरक्षणामुळे राज्यातील विद्यमान ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही असं सांगण्यात येते. परंतु विशेष म्हणजे हे 10% आरक्षण हेच घटनात्मक असून ओबीसी, व्हीजेएनटी आणि हे विमुक्त जाती आणि जमाती यांचं जे आरक्षण आहे हे घटनाबाह्य आहे असं सराटे यांचं मत आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आरक्षण राज्यघटनेच्या अनुच्छेद 342A आणि 366(26) यांच्या विरोधी असल्याचं सराटे यांचा दावा आहे. पहिल्यापासून आजपर्यंत केवळ जातीच्या आधारे हे आरक्षण दिलं गेलेलं आहे असाही दावा आहे. आरक्षण देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण आणि शासकीय सेवेतील अपुरे प्रतिनिधित्व तपासलं गेलेलं नाही असंही सराटे यांचा दावा आहे. हे आरक्षण सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाचे असल्याची कुठेही नोंद नाही असेही सराटे म्हणतात. हे आरक्षण लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त प्रमाणात दिले गेलेलं आहे असाही सराटे यांचा दावा आहे. हे आरक्षण जास्त प्रमाणात दिल्यामुळे या वर्गाचे शासकीय सेवेतील प्रमाण त्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. हे वर्गाचे शासकीय सेवेत अतिरिक्त प्रमाण असल्यानं हे वर्ग घटनात्मकदृष्ट्या आरक्षणास पात्र ठरत नाहीत असा सराटे यांचा दावा आहे. एसईबीसी कायद्यातील कलम 4 आणि परिच्छेद क्रमांक 4 हे जे काही तरतूद केली आहे ती घटनाबाह्य असून ते रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सराटे यांनी केलेली आहे. सध्याची ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी ही आरक्षणाची जी काही अंमलबजावणी आहे ती सुद्धा त्वरित थांबवावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा सराटे यांनी केलेली आहे. जातींचे मागासलेपण तपासत असताना त्यांचं नोकरीमधलं प्रतिनिधित्व आणि आर्थिक व सामाजिक मागासलेपण हे तपासावं आणि त्यानंतर त्यांच्या एसईबीसी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी सराटे यांची आहे. सराटे म्हणतायत की एसईबीसी आणि ओबीसी मधील ओबीसी असेल किंवा व्हीजेएनटी असेल हे यातलं घटनात्मक आरक्षण कोणतं आहे हे तपासून पहा आणि त्यानंतर यातल्या जे काही प्रगत जाती असतील त्यांना बाजूला काढा आणि तशा पद्धतीचा आदेश कोर्टानं राज्य सरकारला द्यावा व त्या हिशोबानं जे नियमात बसत असतील अशा लोकांनाच एसईबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी बाळासाहेब सराटे यांनी त्या याचिकेमध्ये केलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचे महासचिव यांनी ही मागणी अतिशय चुकीची आहे अशा पद्धतीची आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. या कलमामुळे ओबीसी, व्हीजेएनटीला संरक्षण मिळतंय, त्याचबरोबर मराठा आरक्षणानं कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओबीसी आरक्षण, एसईबीसी आरक्षण घटनात्मकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा पारित केला आहे आणि त्यामुळं हे ओबीसी आरक्षण हे घटनात्मकच आहे असं ओबीसी महासंघाच्या महासचिवांचं मत आहे. या सर्व घडामोडी पाहिल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी काही याचिका सराटे यांनी दाखल केल्या त्या अनुषंगानं कोर्ट काय भूमिका घेतं, सरकारला कुठले आदेश देतं आणि खरंच मग ओबीसीमध्ये हे 10% आरक्षण येईल का आणि जी काही ओबीसीची मागणी आहे मराठा समाजाची त्या अनुषंगानं हे 10% आरक्षण ओबीसीमध्येच येईल आणि ओबीसीमधील प्रगत ज्या जाती आहेत त्या बाहेर निघतील आणि त्या ठिकाणी हा मराठा समाजामध्ये घुसेल असं काही होईल का हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे.
या बाबतीमधले आपले अंदाज, आपले मतं निश्चितपणे कळवा. ही माहिती आवडली असेल तर आपण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.